परिश्रम कर्मासह मोठ्या लाभाचा, महिना जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा, शांतता हे प्रत्येक प्रश्नाला दिलेलं सुंदर उत्तर असतं आणि संयम म्हणजे परिस्थितीला दिलेलं प्रत्युत्तर असतं. या दोन्ही गोष्टी कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हव्या. त्याच तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आपण या वर्षातील शेवटच्या महिन्याचं म्हणजेच डिसेंबर 2023 महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत. त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत. सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका. अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही नेहमी खूप सविस्तरपणे सांगत असतो. त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आलेत ते तुम्ही कमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहोचवू शकता, जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल. व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्त्वाची ठरते. कन्या राशीचे स्वामी बुधदेव चतुर्थ स्थानात म्हणजे गुरुदेवांच्या राशीत विराजमान आहे. त्यामुळे बुद्धिमत्ता, अभ्यास, नवीन संशोधन या दृष्टीने तुम्ही कार्यरत राहून आयुष्यात प्रगती साधण्याचा विचार करणार आहात. एखाद्या गोष्टीचा विचार सुरू झाला की ती घटना भविष्यात घडल्याशिवाय राहत नाही. त्या दृष्टीने या महिन्यात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे. म्हणून या काळाचा तुम्ही सदुपयोग करायला हवा. दहन, कुटुंब, वाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे धनेश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे या काळात ते तुमच्या धनस्थानात विराजमान असल्यामुळे धनेश धनस्थानात ही अत्यंत शुभ स्थिती निर्माण झालेली आहे. त्यामुळे धनप्राप्तीचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण होतील. कुटुंब वृद्धी देखील घडू शकते. तुमच्या वाणीमध्ये गोडवा व सौंदर्य या दोन्ही गोष्टी येतील. या सर्व गोष्टी तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नक्कीच घेऊन जातील. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्यावा. पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते, कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे ते परिश्रम स्थानातच विराजमान आहेत. सोबतच रवी देखील तुमच्या परिश्रमाच्या स्थानात म्हणजे तृतीय स्थानात आलेले आहेत. मंगळ आणि रवी या दोन्ही ग्रहांना पत्रिकेतील तृतीय स्थान विशेषत्वाने मानवतं. ते तुम्हाला कार्यप्रवृत्त देखील करतं. त्यामुळे उत्तम परिश्रम हे कन्या जातकांचं या महिन्यातील मुख्य वैशिष्ट्य सांगता येईल. म्हणून या काळाचा पूर्ण लाभ घ्या. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना अत्यंत शुभ म्हणता येईल. कारण या महिन्यात तुमच्यासाठी वास्तू वाहनाचे अत्यंत सुंदर योग निर्माण होत आहेत. त्यामुळे जे जातक वास्तू किंवा वाहनाचं स्वप्न पाहत असतील त्या दृष्टीने तुमची काही योजना सुरू असेल तर तिला या काळात कार्यान्वित करायला हवी. त्यात तुम्हाला नक्कीच यश मिळेल. स्वप्नपूर्ती देखील घडून येईल. घरात सुखशांतीपेक्षा गडबड गोंधळ जास्त असेल. गप्पा गोष्टी असतील म्हणजे तुमच्यासाठी आनंदाचं वातावरण निर्माण होणार आहे. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहील. त्याचा पुरेपूर उपयोग करून घ्या. शिक्षण, संतती, प्रणय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना सकारात्मक म्हणता येईल. या काळात तुम्हाला इष्टदेव सहकार्य करणार आहेत, आशीर्वाद देणार आहे. फार्मसी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत उत्तम म्हणता येईल. अकाउंटन्सी क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ उत्तम म्हणता येईल. मात्र जे विद्यार्थी मेकॅनिकल किंवा टेक्निकल क्षेत्रात शिक्षण घेत आहेत त्यांना या काळात थोडा अधिक अभ्यास करावा लागेल, ही बाब लक्षात घ्या. तसंच विवाह इच्छुक वधूवरांचे विवाह जुळण्याचे फारसे शुभयोग या काळात नाही. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई न करता थोडी प्रतीक्षा करून
सर्व माहिती काढून विचारपूर्वक निर्णय घ्यावे असा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे. आरोग्य, कर्ज, स्पर्धक, हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना उत्तमच म्हणता येईल. कारण या काळात तुमचे हितशत्रू स्वतः माघार घेतील. तुमचं आरोग्य देखील उत्तम राहणार आहे. ज्यांना कर्जाची आवश्यकता आहे त्यांना ते सहज प्राप्त होईल. कोर्टात एखाद्या केसवर तुमचं कामकाज सुरू असेल, तुमचा पक्ष उचित असेल तर त्यात तुम्हाला यश प्राप्त होऊ शकतं. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी उत्तम आहे. त्याचा तुम्ही पूर्ण लाभ घ्यायला हवा. नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता नोकरी करणाऱ्या कन्या जातकांसाठी हा काळ मोठ्या समृद्धीचा म्हणता येईल. म्हणजे कामातील समाधान आणि आर्थिक समाधान या दोन्ही बाबी या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहेत. मुळात या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. त्यामुळे हा काळ तुमच्यासाठी समृद्धीचा राहील. त्याचवेळी व्यावसायिक जातकांना आर्थिक समाधान लाभेल. आर्थिक लाभ तुम्हाला नक्कीच लाभेल. मात्र काम केल्याचं समाधान मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. ती तुम्हाला आपली इच्छाशक्ती जागृत करून मिळवावी लागेल. ही बाब तुम्ही प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी. ते तुमच्यासाठी लाभदायक राहील. भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी भरलेला आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास धनेश धनस्थानात असणं हा अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणता येईल. त्यानंतर तुमचे पंचमेश षष्ठ स्थानात मूळ त्रिकोण राशीत विराजमान आहे. त्यामुळे तो देखील मोठा शुभसंकेत म्हणता येईल. परिश्रमेश परिश्रम स्थानात असणं हा तिसरा मोठा शुभसंकेत आहे. एकंदरीत कन्या जातकांसाठी हा महिना अनेक शुभसंकेतांनी परिपूर्ण झालेला आहे. त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होणार आहे. म्हणून या काळाचा सदुपयोग करायला हवा. कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीचे स्वामी बुधदेव हेच तुमच्या कर्माचे अधिपती देखील आहे. बुधदेव या काळात तुमच्या सुखस्थानात विराजमान असून त्यांची दृष्टी मात्र कर्मस्थानावर आहे. त्यामुळे अर्थातच या काळात तुम्ही अत्यंत कर्मप्रधान राहणार आहात. विशेष बाब म्हणजे या महिन्यात इतर सर्व ग्रहांचं सहकार्य असल्यामुळे तुमचे कर्म उत्तम राहतील आणि प्रगतीच्या दिशा तुमच्यासाठी अधिक प्रशस्त होतील. त्यातून तुम्हाला योग्य तो लाभ प्राप्त होणार आहे. लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना मोठा लाभदायक म्हणता येईल. लाभाचे विविध शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होणार आहेत. वास्तूतून, जुन्या वस्तूतून, प्रॉपर्टीतून, शेअर्समधून अशा विविध ठिकाणाहून तुम्हाला लाभ होताना दिसत आहे. विशेष बाब म्हणजे या लाभातून तुम्हाला समाधान देखील प्राप्त होईल, जे खूप महत्त्वाचं मानलं जातं. म्हणून या काळाचा तुम्ही पुरेपूर उपयोग करून घ्या, जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुम्हाला प्राप्त होऊ शकेल. व्यय व परदेश गमन या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा महिना मोठ्या खर्चाचा म्हणता येईल. मात्र हा खर्च शिक्षणासाठी, नोकरीसाठी, व्यवसायासाठी असेल. म्हणजे योग्य कारणासाठी तुमचा खर्च होणार आहे, ज्याला आपण सकारात्मक खर्च असं म्हणतो. हा खर्च करून तुम्हाला आनंद देखील प्राप्त होणार आहे. म्हणून तुम्ही तो केलाच पाहिजे. परदेशातील कन्या जातक या काळात स्वतःची प्रगती साध्य करणार आहेत. विशेष यश या काळात तुम्हाला प्राप्त होणार आहे. परदेशातील काही कन्या जातकांचं स्थान परिवर्तन होताना देखील दिसून येत आहे. विविध प्रकारचे खर्च सगळ्यांना लागू असतात. किंबहुना ते मानवी आयुष्याला सदैव लागू असतात. कारण मानवी आयुष्यात जबाबदाऱ्या या अत्यंत महत्त्वाच्या असतात. जबाबदाऱ्या पूर्ण करणं म्हणजे यशस्वी आयुष्य जगणं होय. त्यानुसार कन्या जातक या काळात आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं. कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही. त्यानुसार प्रत्येक दिवस हा प्रत्येकाला सारखा जात नाही. महिन्यातील काही दिवस सुख, समाधान, यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे, अडचणीचे, तणावाचे जातात. त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील 8, 17 आणि 26 हे दिवस शुभदायक, सुखदायक, यशाचे राहतील. तर 6, 15 आणि 23
हे दिवस तणावाचे जातील. या दिवसांमध्ये अडचणी, अडथळे, समस्या जाणवतील, म्हणून तशी मानसिकता आधीच तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा. उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत. अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं, शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं. त्यानुसार डिसेंबर महिन्यातील उपायांचा विचार केला असता कन्या जातकांसाठी उपाय सुचवण्यात येत आहे की तुम्ही आपल्या घराच्या बाहेर तुळशी लावावी. आपल्या पौराणिक मान्यतेनुसार भगवान विष्णू यांना तुळशी अत्यंत प्रिय आहे. तुळशीची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, शांती नांदते. सोबतच धनसंपत्ती व सौभाग्य वृद्धी घडून येते. म्हणून दररोज तुम्ही तुळशी पूजन नक्की केलं पाहिजे. याशिवाय कुंडलीतील बुध ग्रह जो तुमचा राशी स्वामी देखील आहे, त्याला मजबूत करण्यासाठी बुधवारच्या दिवशी तुळशीचं रोप लावावं. तसंच नियमितपणे त्याची पूजा करावी. या उपायाने भगवान विष्णू देखील प्रसन्न होतात, म्हणून तुम्ही तो नक्कीच करायला हवा. अशा पद्धतीने मेष ते मीन डिसेंबर 2023 कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही 12 व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केला आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये जय ज्योतिष अवश्य लिहा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे, त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.